इस्वारी या दोन्ही संघांसाठी अति महत्वपूर्ण अशी लढत होते. दोन्ही संघ बहुधा एक सामने एक सामने जिंकतायत म्हणजे विजयी संघाला अति अनिवार्य महत्व हे असेल एवढं मात्र नक्की. पाहायचं आहे काय या ठिकाणी नेमकं घडतंय मैदानावर. नाणेफेकीचा कौल जिंकतोय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय साईजय बोडगेश्वर संघाचा. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा साईजय बोडगेश्वर संघाकडनं. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हर्षद मातोंडकर तर स्ट्राईकला साहिल व नॉन स्ट्राईकला नरेन ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा इरादा होता साहिल वांगणकरचा, मात्र इरादा सपशेल अपयशी ठरतोय. काहीशी दमछाक खडतर अशा उन्हामध्ये होताना दिसतंय सलग दुसरा सामना खेळताना. आणि त्याचेच पडसाद दिसत आहेत की जो फटका साहिलकडनं लिलया निघेल असं वाटत होतं त्या ठिकाणी तो चकतोय. प्रत्यक्ष मैदानावर कमी मात्र मैदानाच्या पलीकडे युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांचा एक वाढता प्रतिसाद या स्पर्धेला लाभतोय. आणि याच क्रिकेट रसिकांच्या वाढत्या प्रतिसादामध्ये परत एकदा गोलंदाजी मार्कवर हर्षद बॅकफुटला जातोय, स्वतःला सावरतोय, सन्मान दिला जातोय. शॉर्ट मिड विकेटला मनगटी फटक्याने वळविलेला चेंडू एकेरी धावेचं योगदान साहिलला देऊ देतोय व एकेरी धावेने साहिल स्वतःचं खातं खोलत पर्यायानं खातं खोललं जातंय. हे वैष्णवी 24 तिसवारी क्रिकेट संघाचं. आमचे मित्र जय भोसले आज सकाळपासून या खडतर अशा उन्हामध्ये या संपूर्ण स्पर्धेचा स्वानंद लुटताना खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवताना हे दिसत आहेत. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू अचूकरित्या हेरला जातोय. चेंडूचा प्रवास मिड विकेटला एकदा फलंदाज पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं होतंय. चेंडूची परती ही वाखाणण्याजोगी साहिल याच्याकडनं होते. पण दरम्यानच्या कालावधीमध्ये एकेरी धाव नरेंद्र फालेच्या खाती ज्या एकेरी धावेने नरेंद्र स्वतःचं खातं खोलतोय व एकंदरीत वैष्णवी 24 तिसवाडी संघ विसावतोय. 2 धावांवर 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त. परत स्लोवर वन पद्धतीचा चेंडू पायचीसाठी हलकीच दात मागितली होती. विश्वास कमी उत्साह जास्त. रिव्हर्स स्वीपचा फटका हा यावेळी काहीसा जीवावर पेतू शकला असता मात्र चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीच्या संभाव्य धोक्यापासून फलंदाज साहिल वांगणकर वाचतोय. निर्धाव चेंडूसह धावसंख्या नाममात्र 2 धावा 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 5व्या चेंडूची सुरुवात होते. मोठा फटका टोलविण्याचा प्रयत्न मात्र संपर्क योग्यरित्या होत नाही. परत एकदा शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आपल्या समोर दिसतोय. चेंडू अडविला जातोय. चेंडूची परती केली जाते ती रुद्रेश याच्या करवी व आपल्या कंजूशी षटकाच्या सांगतेसाठी आपल्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षद मातोंडकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज होतोय. परत एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू परत आली. त्याच्या जोरावर मोठा फटका टोलवायचा होता मात्र चेंडूची गती न्याहाळल्यानंतर मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या बाहूंना रोखतोय तो साहिल वांगणकर. एकेर धावेसाठी जमिनीलगत चेंडू टोलवतोय. एकेर धावेने खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा प्रारंभीच्या षटकाचा खेळ समाप्त व संथ सावध गोलंदाजाचा अंदाज घेणारी कामगिरी करणारी फलंदाजी 3 धावा बिनबाद पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज. गोलंदाजी मार्कवर निश्चितपणे बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर अविनाश उर्फ डब्ल्यू या गोलंदाजाची वर्णी ही लागते. एक सातत्यपूर्ण कामगिरी करत ज्यानं आपलं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधोरेखित केलंय, सन्मानानं घेण्यासाठी प्रवृत्त केलंय क्रिकेट रसिकांना, तो गोवा राज्याचा गुणवान अष्टपैलू असा खेळाडू अविनाश गवस उर्फ डब्ल्यू गोलंदाजी मार्कवर आपली मोहीम राबविण्याच्या प्रयत्नात. तर त्याच्या समोर साहिल वांगणकर एक हाती खिंड लढवताना अनेक वेळा संकटातनं आपल्या संघाला उभारी ज्यानं दिली आहे तो खेळण्यासाठी स्ट्राईकला सज्ज. 3 धावा पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज. चेंडूचा अंदाज घेऊन चेंडूला पाठवायचं होतं ते डीप मिड विकेटच्या दिशेनं मात्र संपर्क योग्य होण्यामध्ये पूर्णतः असफल ठरतोय तो फलंदाज साहिल वांगणकर. निर्धाव चेंडू गणला जातोय. नाममात्र 3 धावा धावफलकावर पहिलं षटक व 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज. खडतर अशा उन्हामध्ये खेळाडूंची दमछाक त्याचे पूर्णतः पडसाद हे मैदानावर दिसत आहेत.
उजव्या यष्टीवरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, देखण्या फटका, फेक सोमनाथ कडनं थोडीशी खराब होते. जर ही फेक यष्ट्यांचा वेध घेणारी ठरू शकली असती तर नरेन काहीसा अडचणीत येऊ शकला असता. मात्र सुंदर यश क्षेत्ररक्षण करूनही फेक थोडीशी खराब होते ती सोमनाथ याच्या करवी. पर्यायानं एकेरी धाव साहिल वांगणकरच्या खाती, एकेरी धाव निघते ती वैष्णवी 24 तीसवाडी क्रिकेट संघाच्या खाती, ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. एकेरी धावेच्या माध्यमातून 4 धावा, डावातील दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज अविनाश उर्फ डब्ल्यू हा गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षक रूरचना सजवताना दिसतोय. एक डीप पॉइंटला तर एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, या दोन क्षेत्ररक्षकांच्या लव्या जम्यासह नियंत्रित क्षेत्ररक्षक रूरचनेसह गोलंदाज अविनाश हा सज्ज. टप्प्यात शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जात या ठिकाणी मिड ऑनच्या दिशेनं एक सुरेख असा फटका. सुपरमॅन गोवा राज्याचा म्हणून ज्याला ओळखलं जातं तो समर्थ गवस चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडू अडवून चेंडूची परती करतोय. 2 धावा सहजगत्या या ठिकाणी नरेन याच्या खाती प्राप्त होत आहेत, ज्या दुहेरी धावांनी धावफलक वाढतोय तो 6 धावांवर. पॉवर प्लेचं हे एकंदरीत दुसरं षटक मात्र कौतुकास पात्र अशी कामगिरी या ठिकाणी बिचोलीम संघ करताना दिसतोय. मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत तरी आळा हा घातलेला आपण पाहतोय. ओव्हरपेच चेंडू धीम्या गतीचा हवेमध्ये टोलविलेला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपण्याच्या प्रयत्नात. ऐन मोक्याच्या क्षणी हर्षदला चेंडू दगा देतोय व ज्या ठिकाणी नरेनला झेलचित होऊन माघारी परतावं लागलं असतं त्या ठिकाणी त्याला मिळतंय ते जीवनदान. एका जीवनदानच्या सहाय्यानं 7 धावा वैष्णवी 24 क्रिकेट संघाच्या आपण अनुभवतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. बिनबाद 7 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अविनाश. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू ज्यासाठी सोडून दिला होता तो कयास यशस्वी ठरतोय. फलंदाजाच्या दृष्टिकोनातनं दोन्ही हात समांतर अनुभवी पंच अमेय नाईक यांचे होत आहेत. वाईडचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्या आपलं खातं खोलतंय. 8 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्फत गोलंदाज अविनाश आपल्या 10-12 पावलांच्या रनअपसह पंचांच्या डाव्या हाताकडनं म्हणजे राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करताना आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला चोख प्रत्युत्तर, चेंडूला दिशा दिली जाते ती लॉंग ऑनची. समर्थ गवस आपल्या स्क्रीनवर येतोय. संभाव्य चौकाराला तो निश्चितपणे रोखतोय. 2 धावा वाचवतोय. याचाच अर्थ 2 धावा साहिल वांगणकरच्या खाती, ज्या दुहेरी धावेने दुहेरी आकड्यात परावर्तित होते. वैष्णवी 24/11 क्रिकेट संघाची धावसंख्या 10. बिनबाद दुसरं षटक प्रगतीपथावर. बहुधा षटकाची सांगता करण्यासाठी अविनाश आपल्या गोलंदाजी मार्कवर 10-12 पावलांच्या रनअपसह हा सज्ज होतोय. मोठा फटका टोलवायचा होता. चेंडूचा मार्गक्रमण साहिलच्या दिशेनं. 1 धाव दोन्ही फलंदाज घेत आहेत. एकेरी धावेवर समाधान मानावं लागते. खेळ समाप्त होते तो 2 षटकांचा. 2 षटकांच्या सांगत एकेरीस नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजीची जी संधी मिळाली ती संधी स्वीकारत आता 11 धावांपर्यंत मजल मारली जाते ती वैष्णवी 24 संघाकडनं. जमेची बाब एकच की त्यांचे गडी सर्व हे शेष आहेत. पुनाजी कलगुटकर, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल कृपया आपण मान्यवरांच्या मान्यवर कक्षाकडे येऊन संजय नागवेकर यांची भेट घ्यायची आहे. पुनाजी कलगुटकर, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपल्यास विनंती, आपण कृपया व्यासपीठाच्या दिशेने येऊन संजयजी नागवेकर यांची भेट आपण घ्यायची आहे. खेळ समाप्त होते 2 षटकांचा. 11 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये बदल होतोय की नाही ते पाहायचं आहे. धीम्या गतीनं या ठिकाणी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न. आता मात्र काहीसे इरादे बदलावे लागतील फलंदाजांना. गोवा राज्याचं प्रतिनिधित्व गेली 2 दशके अविरतपणे जो करतोय आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर, केवळ गोवा राज्य नव्हे महाराष्ट्रातभर संपूर्ण ज्याच्या नावाचा डंका वाजलाय तो आमचा मित्र पुनाजी कलगुटकर याचा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही छोटेखानी सत्कार करणार आहोत. तरी विनंती आहे पुनाजी कलगुटकर, आपल्यापर्यंत आमचा आवाज जर पोहोचत असेल तर कृपया आपण यायचंय आणि जो मान सन्मान आपला केला जाईल तो मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. खेळ समाप्त होतोय. 2 षटकांचा. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला ओळखलं जातं तो लेग ब्रेक पद्धतीचा मारा करण्यासाठी प्रसिद्ध असलेला गोपाळ गवस गोलंदाजी मार्कवर.
पहिला चेंडू काहीशा धीम्या गतीचा चेंडू स्वीपच्या फटक्याद्वारे टोलवण्याचा प्रयत्न, मात्र माफक यश प्राप्त होते ते साहिलला. नाममात्र एकेर धाव त्याच्या पदरी पडते. एकेर धावेने स्ट्राईक रोटेट होते. डावखुऱ्या हाताचा या ठिकाणी नरेन फलंदाज स्ट्राईकला येतोय. 12 धावा धावफलकावर पूर्णत्वास झालेल्या दिसत आहेत. द लिजंड ऑफ कोएन टेनिस बॉल क्रिकेट म्हणून ज्याचा नामोल्लेख केला जातोय. गेली 2 दशकं अविरतपणे गोवा क्रिकेटची जो सेवा करतोय, संपूर्ण गोवा राज्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्याचं नाव अष्टपैलू खेळाडूंच्या मांदी याळीत आदरानं घेतलं जाते, त्या क्रिकेटच्या केलेल्या अविरत अशा सेवेसाठी मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या निमित्तानं गौरवलं जाते. आमचे मित्र पुनाची कलंगुटकर याला संजयजी नागवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडनं. संजयजी नागवेकर यांचा जुना सहकारी, ज्यांनी डॅझलिंग गोवा संघाचं प्रतिनिधित्व करताना अनेक मैदानं संजयच्या साथीनं गाजविली आहेत. मात्र आजही क्रिकेटमध्ये ज्याला फिटनेस म्हटला जातो, शारीरिक तंदुरुस्ती म्हटली जाते, ती राखत पुन्हाची अविश्वसनीय अशी कामगिरी करतोय आणि त्याच्या कामगिरीला सन्मानित या ठिकाणी केलं जातंय. रिव्हर्स स्वीपचा फटका यावेळी मात्र जीवावर बेततोय की काय अशी शंका शाहीलच्या मनी निर्माण झाली होती, प्रेक्षकांच्याही मनी निर्माण झाली होती. अखेर ती मनीषा षटकाराची पूर्ण होते व बऱ्याच वेळेनंतर साहिलच्या खाती एक आक्रमक फटका षटकारासाठी निघतोय. षटकारानं 19 धावा या धावफलकावर, डावातील तिसरं षटक प्रगतीपथावर. आत्मविश्वासाला जागृती देणारा, नवचैतन्य निर्माण करणारा साहिलचा हा फटका असेल अशी शक्यता वाटते ती वैष्णवी तिसवाडी क्रिकेट संघाकडनं. तर दुसऱ्या बाजूनं काहीशी जखम होते, त्या जखमीवर मलणपट्टी करण्यासाठी गोपाळ गवस हा कंजूशी गोलंदाज सज्ज होता आमच्या विरुद्ध दिशेनं. यावेळी सुरेख असा चेंडू यष्टीजीतचा प्रयत्न केला जातोय यष्टीरक्षकाकरवी. मात्र जोपर्यंत चेंडू यष्टीचा वेध घेतोय तोपर्यंत आपल्या सुरक्षित घरी येऊन पोहोचतोय तो अर्थात साहिल. त्यामुळे यष्टीजीतचा संभाव्य धोका टळतोय. योग्य असं कमबॅक गोपाळ याचं मैदानावर. नो बॉलचा इशारा पंचांकडनं जी मर्यादा आखून दिली होती त्या मर्यादेचं उल्लंघन गोपाळ याच्या करवी होते. अनुभवी पंच चाणाक्ष नजरेने नटलेले या ठिकाणी रुपेश गवस यांचा नो बॉलचा इशारा म्हणजेच निश्चितपणे येणारा चेंडू फ्री हिटचा असेल आणि तीच नामी संधी मोठा फटका टोलवायची हेरून स्ट्राईकला साहिल वांगणकर खेळण्यासाठी हा सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू फटका जोरकस मारला जातोय. मात्र फ्री हिटचा चेंडू असल्याने निर्धोक असा फटका म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकेर धावेचं योगदान साहिलला मिळते. ज्या एकेर धावेने धावगती वाढते ती 21 धावांवर. तिसरा षटक प्रगतीपथावर 21 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गोपाळ षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय व डावखुऱ्या हाताचा फलंदाज त्याला सामोरा जाईल. 21 धावा या धावफलकावर. परत एकदा आकुल टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याची संधी प्राप्त झाली होती. ती संधी स्वीकार्य मानली जाते. चेंडूला डीप लॉंग लेग सीमारेषा पलीकडे षटकारासाठी पिटाळून लावलं जाते. यशस्वी अशी सांगतात तिसऱ्या षटकाची. 3 षटकांचा खेळ समाप्त. प्रति षटकामागे 9 धावांची धावगती राखत आता 27 धावा बिनबाद अशी कामगिरी वैष्णवी 24/11 संघ तिसवाडी यांची. म्हणजे 27 धावांची बहारदार सलामी डाव्या उजव्या हाताची जोडगोळी साहिल व त्याचा साथीदार नरेन साले करताना दिसतोय. व काही अंशी का होईना नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या महत्वपूर्ण सामन्यामध्ये अंगलट काहीसा येतोय असं प्राथमिक चित्र हे व्यतीत होताना दिसतंय. मात्र वेळ अजूनही बाकी आहे, कारण येणारी 5 षटकं आणि त्यानंतर धावांचा पाठलाग करताना जय बोडगेश्वर क्रिकेट संघाची फलंदाजी यावरच या सामन्याचं भवितव्य अवलंबून असेल. सत्तावीस धावा बिनबाद आजच्या संपूर्ण दिवसामध्ये कंजूशी गोलंदाजी ज्या गोपाळ गवस यांनी साकारले त्या गोपाळ गवसच्या षटकामध्ये 2 षटकार
बहुधा त्याच्या डावातील 5व्या षटकामध्ये निघतात. म्हणजे सुरुवातीच्या 2 सामन्यांमध्ये एक नियंत्रित अशी गोलंदाजी आणि त्यानंतर जो अभ्यास केला जातोय फलंदाजांकडनं त्याचं फळ मिळतंय की गोपाळ गवसच्या गोलंदाजीवर 2 खणखणीत फटके षटकाराच्या स्वरूपात टोलवले जात आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त. 27व्या धावफलकावर 4थ्या षटकाची सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अविनाश सज्ज. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघासाठी 4थं षटक फेकण्याच्या प्रयत्नात व समोर आहे फलंदाज तो साहिल वांगणकर तर दुसऱ्या बाजूनं नरेन साले. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत राहतोय. यष्टिरक्षक मनोज नार्वेकर याला निश्चितपणे चेंडू हुलकावणी देतोय. सेफ झोन मध्ये म्हणजे सुरक्षित ठिकाणी निर्जन ठिकाणी चेंडू विसावल्याने झेलचितच्या संभाव्य धोक्यापासून वाचतोय तो अर्थातच साहिल वांगणकर. एकेर धाव निघते साहिलच्या खाती. एकेर धाव वैष्णवी 24 क्रिकेट संघाच्या खाती. ज्या एकेर धावेने धावफलक वधारतोय तो 28 धावांवर. 28 धावा बिनबाद 3 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. परत अविनाश सज्ज होतोय. यावेळी मात्र योग्य सन्मान दिला जातोय. साहिल वांगणकरला जास्तीत जास्त खेळण्याची संधी देतोय तो नरेन आणि योग्य असा त्याचा निर्णय म्हटलं तर अवघड ठरणार नाही. कारण साहिल वांगणकर एक धोकादायक असा फलंदाज. या वर्षीच्या क्रिकेट मोसमाची सुरुवात बऱ्यापैकी 98 धावांच्या खेळीनं ज्या साहिल वांगणकरनं केली आहे त्या साहिलच्या फलंदाजीवर पूर्णतः आत्मविश्वास त्याच्या साथीदाराचा. त्यामुळे एकेर धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते. 29 धावा या धावफलकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. स्लोवर वन ज्याला म्हटलं जातं गती परिवर्तनाचा चेंडू असं मराठीमध्ये उद्बोधित ज्या चेंडूला केलं जातंय असा फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून पूर्णतः विरळ ठेवणारा चेंडू हा गोलंदाजी मार्कवर असलेला अविनाश याच्या करवी नोंदवला जातोय. निर्धाव चेंडू गणला जात 29 धावा धावफलकावर. 3 षटक 3 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. ज्या आत्मविश्वासानं नटलेली खेळी गत 2 सामन्यामध्ये आपण साहिल कडनं पाहिले. या सामन्यामध्ये मात्र तो आत्मविश्वास काहीसा हरवलेला आपण पाहतोय आणि त्याच हरवलेल्या आत्मविश्वासाला जागृत करण्याच्या प्रयत्नात तो सज्ज. याही वेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न असफल ठरतोय. नेमकं जे भाकीच या ठिकाणी केलं होतं की या सामन्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसतोय तो साहिल वांगणकर मध्ये आणि त्याच आत्मविश्वासाच्या अभावानं या ठिकाणी रिव्हर्स स्वीपचा फटका हा फोल ठरतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. परत एकदा अविनाश आपल्या गोलंदाजी मार्कवर. 29 धावा बिनबाद 4थं षटक प्रगतीपथावर. हा कुर्तापथा चेंडू च्या फटक्यामागे ताकद न होती. विश्वास नव्हता. चेंडू मार्गक्रमण करतोय तो समर्थ गवसच्या दिशेनं जोपर्यंत क्षेत्ररक्षण होऊन एकेरी धाव पूर्णत्वास नेली जाते. धावफलकावर तिशी ही गाठली जाते. 30 धावा बिनबाद 4थं षटक प्रगतीपथावर. आता मात्र हात आपले खोलावे लागतील. मोठे साहसी फटके टोलवावे लागतील. गोलंदाजी मार्फत गोलंदाज अविनाश षटकाची बहुता सांगता करण्याच्या प्रयत्नात. 30 धावा धावफलकावर बिनबाद. पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत राहतोय. स्वतः गोलंदाज अविनाश चेंडू खाली येत झेल टिपतोय व नरेन याच्या खेळीला या ठिकाणी पूर्णविराम मिळतोय. 4थ्या षटकाच्या सांगतेच्या चेंडूवर नरेन झेलचित होऊन माघारी. पहिला हादरा हा निश्चितपणे बसतोय. अर्थातच या ठिकाणी वैष्णवी 24 तीसवाडी क्रिकेट संघाला 4 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 30 धावांची बहारदार भागीदारी ही 4 षटकांच्या सांगतेअखेरीस रचली जाते. उर्वरित 24 चेंडूंवर किती धावा या ठिकाणी कुठल्या जातील, किती धावांचा मनोरा वैष्णवी 24 क्रिकेट संघ या ठिकाणी रचतोय आणि त्याचा पाठलाग या ठिकाणी साई बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघ कशा तऱ्हेनं करतोय हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल पुढील 4 षटकांसाठी मी निमंत्रित करतोय. गोवा राज्याचा सुमधुर असा इंग्रजी आवाज श्याम कलगुटकर यांना व काही क्षणापुरती या मैदानावर आपली मी रजा घेतोय. ओव्हर टू श्याम. थँक्यू समीर पांढरे.
30 for 1 after 4. Launching pad on for the Tiswadi. Starts with the short pitch delivery and that's gone. Not even waiting for the umpire signal. Knew that he nicked it. Keeper did the rest. And Harshad Matondkar gets the big wicket of Sahil Waingadkar. Faintest bit of nicks. And taken gratefully by the wicketkeeper Sachin. 30 for 2. थँक्यू डीजे. आता मी अशे एका आमच्या प्लेयराचे सत्कार करता की म्हाका दिसता आता हेवी बॉल खूप खेळटात पूण जेन्ना आमी लायट बॉल खेळटाले तेन्ना लायट बॉल खेळटा आसतना पर्या क्रिकेटर्साक वैभव साळगांवकर म्हणून एकटो बॅट्समॅन आसलो जो जेन्ना वैभव येतालो तेन्ना बरेचशे बॉलर भियेताले आनी तेन्ना तो अशी बॅटींग करतालो. आयज वैभव ओनर म्हणून आसा. रिक्वेस्ट करता वैभवाक प्लीज वयर वचपाक स्टेजीर वचपाक. आनी आमचो प्रेसिडेंट महेश कोनाटकर a token of love तेजो आमी सत्कार करता फ्रॉम मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी वैभव साळगांवकर ग्रेट बॅट्समॅन फ्रॉम पर्रा. हांव मागता सगळ्यांक ताळयो वाजून तेजें स्वागत करपाचें. वैभव साळगांवकर. New man in Gaurish. Oh, Nick. Straight the field at short fine. Dot delivery to start with. Looking to go big in this MCTO. All the fielders inside the 30-yard ring. Definitely will be eyeing to get as many as possible. Good delivery, appealing. Might be just missing. Not out, says the umpire. Vaishnavi 24 Tiswadi. If that was given out, if that was a wicket, then would have been in deep trouble. As Gaurish Khandeparkar looked really good in the last game. Man of the match in that game. 39 runs he did along with Rajesh Gosavi, a partnership, 60-run partnership, which changed the dimension. That will be wide, extras. Score moves to 31. This is a virtual knockout now. Team winning will be moving ahead along with Aryan Panthers 77. As already 2 matches lost by Abir Baba cricketers Bardez. Good delivery. And will just be one. Score moves to 32. 32 for 2. 5th over in progress. So far has been excellent over this. Just 2 runs of 4 deliveries. And that too, MCT over where all the fielders are inside the 30-yard circle. Hitesh More on strike. Will be eyeing that onside boundary. Shuffles across. And that will be a dot ball. As he just shuffled across, that wide line goes ahead. Review has been taken. Well, the third umpire will be kept busy on this occasion now.
So it's a fair delivery. Another dot ball, perfect line being bowled by Harshad Mathodkar, just outside the off stump. Again, excellent delivery to end the over. Just 2 runs coming from it and a wicket. Superb spell of bowling coming to an end. 2 overs, no maidens, 5 runs and 1 wicket. Well, in these 3 games, he's been exceptional with his bowling. First game, 8 runs. Second game, 6 runs. And the third game, 5 runs. And now in this, MCT over just gave 2 runs. Well, superb spell of bowling in the entire course of this Group A. Very economical. Here's Harshad Mathodkar. Will be definitely appreciated by his teammates. Will be appreciating him as well from the commentary box. Meanwhile, 5 overs, 32 for 2. Vaishnavi 24, Tiswadi. Change in bowling, it will be Rudresh Gaokar. Let's see how does Gaurish and Hitesh More transpires from here on. 3 overs left. How much they can amass. Throw into the bat. Will just be 1 single taken. Just that you need to spend some time in the middle. If you spend some time, you know exactly what the ball is doing, what the opposition team is trying to do, what kind of plans are they trying to set. Then you'll know which bowler to target, which areas to get runs from. And the different aspects of this pitch also would help. Left-hander on strike. Backward square. Mid-wicket. Reverse sweep in the air. Fielder coming in. And that will be just 1. Somnath there. Sun directly in his eyes. And that one was just miscued. Not timed perfectly by Hitesh More. Gets a single on that one. That's big. All the way for 6. Gaurish Khandeparkar getting in the groove now. Over the long on side for 6. Again, anything full and short will be capitalized. And the batsman obliging with the maximum. Score moves to 40. Left that alone and that will be wide. Extra. Score moves to 41. Down the ground, in the air and taken. Superman from Goa. Samath Gavas takes that catch. Excellent effort. We've seen some terrific catches from him. First game to dismiss Rajat Kudalkar. Wonderful catch. Catch of the tournament so far. And now dismissing Gaurish Khandeparkar with that effort. 41 for the loss of 3. Vaishnavi 24, Tiswadi.
gone. Again, this time Rajesh, without troubling the scorers, has to head back to the bowling for Golden Duck. It's 41 for 4. Full toss delivery and just couldn't quite get underneath. Outside the off stumble, low full toss, hitting the outside splice of the bat. And a neat catch taken there by Avinash Gavas. 41 for 4. Vaishnavi 24, Tiswadi. So we'll be on high trick, Rudresh Gaukar. Meanwhile, new man in Pritesh Naik. In the middle, another explosive batter. Good delivery, turn to the bat. Will be a dot delivery. Apart from that maximum, an excellent over coming to an end from Rudresh. 8 coming from it. In fact, 9 coming from it with 2 wickets. After completion of 6, it's 41 for 4. After 6 overs. Match coming up next. Abir Baba, cricketers Bardez, will take on Aryan Panthers 77 Marmugao. Requesting both the captains, please come for toss. Abir Baba, cricketers Bardez and Aryan Panthers 77 Marmugao. At the middle break, we'll have your toss, so please be ready. Abir Baba, cricketers Bardez and Aryan Panthers 77 Marmugao. Aryan Panthers 77 Marmugao with 2 wins. Abir Baba yet to open the account. As far as these two teams are concerned, this is a virtual knockout between them. Whoever wins will definitely join Aryan Panthers 77 into the quarterfinals. That will be played on most likely Saturday. Change in bowling with the penultimate over. It's Sai Zore bowling to Hitesh More. In the air, fielder taken easily, straight to him. Just now he had bowled it over and Rudresh kept his eyes on the ball. Sun coming directly into his eyes, but taking a fine catch. Easy chance taken. It's 41 for 5. Vaishnavi 24, Tiswadi. Man in Amit Fatterfaker. 41 for 5. Projected score of 56 from here on. Good delivery down the ground. Down to Superman. Just 1. Score moves to 42. Pritesh on strike. Has the tendency of hitting 2 or 3 sixes in an over. Can he do that and get his team back in line? He's trying for it. In the air, fielder coming in. Somnath Gaus can't get there. Will be a couple of runs to Pritesh. Gets off the mark with those couple. Score moves to 44. 44 for 5. Last 9 deliveries in this innings remaining. Of Vaishnavi 24, Tiswadi. What are they looking at? 60, 65 or 70? Oh, good delivery, good delivery. Extremely tight is Sai Zore.
Apart from the skipper and Naren Saleh, nobody getting in the groove. Down the ground this time. Oh, just wide of that fielder. And that will be 4. Tried a valiant effort, but too quick enough for him coming from the bat of Pritesh. Score moves to 48. Shimmer down the wicket and that will be 6. Half a dozen runs, a maximum. Score moves to 54 after completion of 7. 54 for 5 after 7. Vaishnavi 24, Tiswadi. Last over coming up. Again a call for Abir Baba Cricketers Bardez and Aryan Panthers 77 Marmugao. Requesting both the captains, please come for toss for the next game. Abir Baba Cricketers Bardez and Aryan Panthers 77 Marmugao. So Gopal Gawas will be bowling the final over. Bowled a decent enough over, gave 16 runs when he bowled that third over. And now has to bowl this final over. Let's see how much does he expend in this particular over so that the target will be also coming for the Bodhgeshwar team. Swings it away. Missed opportunity, stumping as well. Okay, final call for Aryan Panthers 77. You have to reach here in 2 minutes. Captain, please. That's in the air and taken, gone. Konda takes that catch. And wicket falls for Gopal. Somnath, the catcher at deep square leg. It's 54 for 6. Let's see if we can get one more. No, just one. Score moves to 59. 59 for 6. Last 2 deliveries. Fallen over. Lost his balance. Will just be one coming back for the second one. Easy. Yes, he will. And that will be a single taken. Coming back on strike. Will just be. Score moves to 60.
Meanwhile, toss time between Abir Baba, Cricketers Bardes and Aryan Pen, the 77 Marmugao. Abir Baba, Cricketers Bardes winning the toss and deciding to bat first. So that's a review taken for the wide declared. So it's a fair delivery to end the innings. So after completion of 8 overs, 60 for 7. That's what could be posted by the Vaishnavi 24th Iswadi. Well, Sai Jai Bodgeshwar, but Micholim will be requiring 61 in their 8 overs. Just have a quick look at all the updates. How the innings went by. So all the reviews that are taken by the umpires. Umpires can take the reviews. Fair decisions have been taken by the umpires. All the reviews have been correct and compact. Most of the reviews that are taken were unsuccessful and the umpires had to correct them. So the target of 61 will be required in 48 deliveries. That is 8 overs for Sai Jai Bodgeshwar Micholim. Team winning. Remember, team winning will be again in contention for the quarter-final spot. Meanwhile, it will be a change in voice. It will be Badal Chaudhary in the commentary box. मी मनपूर्वक शुभेच्छा देतोय. आजच्या या ऐतिहासिक दिवशी सुरुवात होते या ऐतिहासिक अशा स्पर्धेची. महेशजी कोनाडकर, संजयजी नागवेकर आणि मांद्रेम बॉयजच्या सगळ्या आयोजन टीमच्या वतीने तुम्हा सर्वांना या ऐतिहासिक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. 4 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेची सुरुवात होते. 4, 5, 6, 7, 8 असे 5 दिवस आपण सर्वजण या क्रिकेटच्या रंगात न्हावून जाणार आहोत. आणि आज 4 फेब्रुवारी एक ऐतिहासिक दिवस. 4 फेब्रुवारी 1670 याच दिवशी आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं हे वाक्य ज्याने खरं केलं. उदयभान राठोडला ज्याने जेरीस आणलं, हात तुटला तरी जो लढत राहिला, कोंडाणा ज्याने स्वराज्यात आणला. नरवीर तानाजी मालुसरे यांची आज पुण्यतिथी.
आमच्या मांद्रेम बॉईजच्या वतीने, मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून जाऊया मैदानाच्या दिशेने. 61 धावांचं लक्ष घेऊन साई जय बोडगेश्वर बिचोलीम संघाची सलामीची जोडी. या दोन्ही संघांचा विचार केला तर वैष्णवी 24 पणजी तिसवाडी संघाने 2 सामन्यात 1 विजय 1 पराभव साहिल वायंगणकरच्या नेतृत्वाखाली, आणि दुसऱ्या बाजूला मनोज नार्वेकरच्या नेतृत्वाखाली साई जय बोडगेश्वर बिचोली संघ 1 विजय आणि 1 पराभव. म्हणजे हा सामना या दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल. आतापर्यंत विचार केला तर आर्यन पॅन्थर 77 मार्मागोवा संघ 2 पैकी 2 विजय, अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेस संघ 2 सामन्यात 2 पराभव. त्यामुळे या सामन्यातील विजेत्या संघाचा क्वार्टर फायनलच्या दिशेने होणारा प्रवास थोडासा सुखकर होईल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर सूर्याची थेट किरण. राजेश गोसावी चेंडूकडे पाहतच नव्हता, मात्र चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पार. मॅक्झिमम एमसीटी षटकार. समर्थ गावस, ज्या समर्थवर गोमंतक भूमीने प्रचंड प्रेम केलं, सुपरमॅन या टोपण नावाने प्रसिद्ध, आणि समर्थ गावसचा बहरलेला खेळ बघण्यासाठी बांदा नगरीमध्ये 1 लाख रुपयांच्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. एवढं प्रेम ज्याच्यावर आमच्या सिंधू भूमीने केलं तो गोमंतक भूमीचा हा खेळाडू समर्थ. षटकाराने इनिंगची सुरुवात दुसऱ्या चेंडूसाठी थोडासा पुढे सरकतोय. मिडॉनच्या दिशेने हा फटका, 1 धाव मिळेल जोपर्यंत नरेंद्र साळे येतोय, फील्ड करतोय एकेरी धावेनीची. 2 चेंडूंची सांगता 7 या धावसंख्येवर. 61 धावांचा पाठलाग. 2 मातब्बर खेळाडू एकमेकांच्या समोर, एका बाजूला कर्णधार मनोज नार्वेकर, दुसऱ्या बाजूला कर्णधार साहिल वायंगणकर, आणि दोघांसाठी सुद्धा ही अस्तित्वाची लढाई. ही अस्तित्वाची लढाई जिंकून क्वार्टर फायनलसाठी आपल्या संघाला पात्र ठरवण्यासाठी हे दोन्ही कर्णधार मैदानावर आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा 100% योगदान देताना. साई शेझोरे एक युवा खेळाडू, यापूर्वीच्या सामन्यात सगळ्या खेळाडूंनी केलेली निराशा, ही निराशा थोडीशी भरून काढण्याच्या इराद्याने या सामन्यात हा संपूर्ण संघ मैदानावर उतरतोय. आधीच्या सामन्यात झालेल्या सगळ्या चुकांमधून काही ना काही बोध घेऊन या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाला रोखून धरलंय 60 या धावसंख्येवर. 8 षटकामध्ये 61 धावांचं लक्ष, आणि याचा पाठलाग कसा होईल. पहिल्या चेंडूवर समर्थ गावस बाजू खोलतोय, आपले इरादे स्पष्ट करतोय. षटकारानिशी इनिंगची आणि धावसंख्येची सुरुवात. साहिलचा चेंडू, अनएक्सपेक्टेड बाउन्स, थोडासा सन्मान दिला जातोय समर्थकडून. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये समोरच्या गोलंदाजाला सन्मान देणारे फलंदाज खूपच तुरळक आणि खूपच कमी प्रमाणावर. कारण असं म्हटलं जातं, आदर आणि चादर जर चुकीच्या व्यक्तीला दिली तर आपण स्वतः उघडे पडण्याची शक्यता असते. आणि त्यामुळेच मर्यादित षटकामध्ये गोलंदाजाला आदर देणारे फलंदाज दुर्मिळ होत चाललेले. एक मोठा फटका मिडॉनच्या दिशेने एकेरी धावेसाठी. 1 धावेनिशी चौथ्या चेंडूचा 5व्या चेंडूचा खेळ संगतेकडे. धावसंख्या 9, 61 धावा, मॅन्डेटरी पॉवर प्ले. 8 षटकांचे प्रत्येक सामने, आणि पहिली 2 षटकं असतील मॅन्डेटरी पॉवर प्ले 3 ते 6च्या दरम्याने. बॉलर चॉईस पॉवर प्ले जे षटक असेल एमसीटी ओव्हर, मांद्रेम ओव्हर, 11च्या 11 खेळाडू सर्कलमध्ये, आणि प्रत्येक संघाकडे 2 रिव्ह्यू वाईड किंवा बीमरच्या विरोधात वापरण्यासाठी. लोअर फुल टॉस हलकेच ड्राईव्ह केला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा राजेश गोसावी चेंडूवर येतोय, फील्ड करतोय, थ्रो करतोय. एकेरी धावेनिशी पहिल्या षटकाची सांगता. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये. करंट रन रेट 10 पर्यंत, आणि इक्वेशन बदलतंय. 42 चेंडू आणि 51 धावा. 42 चेंडू 51 धावा. आजच्या दिवसातील हा 5वा सामना. आज दर्जेदार क्रिकेट सगळ्या संघाकडून. आजचा गट खूपच टफ होता. सर्व संघ तोडीस तोड. पहिल्या सामन्यात साई जय बोडगेश्वर संघाचा विजय, अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेस संघाविरुद्ध. दुसऱ्या सामन्यात आर्यन पॅन्थर 77 मार्मागोवाचा विजय, वैष्णवी 24 पणजी संघाविरुद्ध. त्यानंतर आर्यन पॅन्थर संघाने विजय मिळवला साई जय बोडगेश्वर संघासमोर. चौथ्या सामन्यात उलटफेर 87 धावांचा पाठलाग करताना आजच्या दिवसातील सर्वात कमी निच्चांकी धावसंख्या वैष्णवी 24 पणजी संघाची. अबीर बाबा क्रिकेटर संघाचा एक मोठा विजय. धाव सरासरी खूपच मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत करणारा, आणि 5वा सामना निर्धारित 8 षटकामध्ये 61 धावांचं लक्ष. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर साई शेझोरे 2 चेंडू 2 धावा स्ट्रायकर एंडवर. समर्थ गावस नॉन स्ट्रायकर एंडवर 4 चेंडू 8 धावा. यावेळी एक मोठा
फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानंतर चेंडू अक्षय महालेच्या शब्दात सांगायचं तर रोलिंग 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 बाउंड्री एमसीटी चौकार. मायक्रोफोनवर आज आपण आवाज ऐकला श्याम कलंगुटकर सर, समीर पांढरे सर, मी बादल चौधरी. आज स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित असणारे आमचे समालोचक मित्र जय भोसले सर, आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. धावसंख्या स्थिरावली 14. एकूण 7 चेंडूंचा खेळ समाप्त. 8 षटकामध्ये 61 धावांचं लक्ष्य. पुढे सरसावत खेळलेला चेंडू मिडॉन क्षेत्ररक्षक साहिल वाईंगणकर चेंडूच्या खाली. रोहित पावलेच्या खाती ही पहिली सफलता. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. साईश झोरे 3 चेंडू 6 धावा ही पहिली विकेट. चौदा धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 61 धावांचं लक्ष्य. दुसरं षटक प्रगतीपथावर. रोहित पावले बॉलिंग मार्कवर. महाराष्ट्राचा एक गुणवान दर्जेदार खेळाडू रोहित विजय पावले या खेळाडूची आठवण करून देणारा गोलंदाज बॉलिंग मार्कवर, ज्याचं नाव विजय पावलेच्या आडनावाशी मिळतं जुळतं. बॉलिंग मार्कवर रोहित पावले. विजय पावलेच्या पावलांवर पाऊल टाकून जणू काही वेगवान गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करणारा हा एक गुणवान खेळाडू. वैष्णवी 24 तीसवाडी पणजी संघाच्या वतीने हे दुसरं षटक. राईट हँड ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू. शॉर्ट टर्म पुलचा फटका डीप मिड विकेटवर सच्चित येतोय. करेक्शन अर्जुन नेपाळी येतोय, फील्ड करतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेनेची धावसंख्या होते ती 16. नवीन फलंदाज सच्चित सावंत. लाजरी क्रिकेटच्या स्पर्धेत सच्चित नागवेकर या नावाखाली ज्याचा पराक्रम अधोरेखित केला गेला होता असा सच्चित सावंत स्ट्रायकर एंडवर. अजून एक सिंगल, एकेरी धाव. ही एक धाव सुद्धा महत्वाची असेल. जो संघ हा सामना जिंकेल त्यासाठी कवाड उघडतील क्वार्टर फायनल साठी. प्रत्येक दिवशी क्वार्टर फायनल मध्ये 2 संघ प्रवेश करतील आणि शेवटच्या दिवशी 4 क्वार्टर फायनल. मात्र कोणता संघ कोणत्या संघाबरोबर खेळेल याचा ड्रॉ मात्र अजूनही गुलदस्त्यात. ही बंद पेटी आहे, ही जादूची पेटी. या जादूच्या पेटीमधून, जादूच्या पिशवीमधून काय बाहेर येईल, कोणाचा सामना कोणाबरोबर असेल हे थेट शेवटच्या दिवशी जाहीर होईल. त्यामुळे प्रत्येक संघासाठी नेट रन रेट खूप गरजेचं, महत्वाचं. वेगवान चेंडू, जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑफ पर्यंत चेंडू पोहोचतोय. फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेनेशी धाव संख्या बदलणारी. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू रोहित पावले. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट. त्यानंतर दुहेरी धावा, 2 सिंगल, 5 चेंडू आतापर्यंत. 18 हा धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. आणि या चेंडूवर मिड ऑफला क्लिअर करत चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. एमसीटी चौकार. धावसंख्या 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. इक्वेशन 39 धावांची गरज. 36 चेंडू शिल्लक. आज मैदानावरची आमची पूर्ण टीम आणि त्याचबरोबर मैदानाच्या बाहेर tenniscricket.in ची पूर्ण टीम आम्हाला सहकार्य करताना इलेक्ट्रॉनिक स्कोरर विघ्नेश प्रभू यांच्यासोबत आमचे सर्व कॅमेरामन प्रीतम म्हस्कर, सूरज, विजय, सुशांत आणि स्वतः गौरव सावंत, आपले मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी काही नवनवीन गोष्टी आपण पाहतो. उदाहरणच द्यायचं झालं तर सामना चालू असताना स्क्रीन शेअरिंग, एकाच वेळी फलंदाज आणि गोलंदाज एकाच स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. सामना संपल्यानंतर लगेच त्या सामन्याचे हायलाइट्स आपल्याला यूट्यूबवर त्याचे वेगळं प्रक्षेपण, त्याच्या वेगळ्या क्लिप सुद्धा पाहायला मिळतात. प्रत्येक सामन्यातील महत्त्वाच्या गोष्टी, चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक, मेडन ओव्हर, अशा अनेक गोष्टी क्लिपिंगच्या स्वरूपात लगेच आपल्या सेवेसाठी हजर होत आहेत. आणि ही सगळी सेवा आपल्यासाठी देणारे tenniscricket.in ची सगळी टीम, गौरव सावंत, संतोष नाणेकर आणि मैदानावरची आमची tenniscricket.in ची पूर्ण टीम, आपले मनपूर्वक आभार. मानरेम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. एमसीटी ओव्हर आपण पाहतो. या स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य,
चक्रव्यूह या सगळ्या दोन खेळाडूंच्या भोवती सगळ्या खेळाडूंचा पाहायला मिळतोय. 11 खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये. शॉट मिड ऑन, शॉट लॉंग ऑन, शॉट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग. यावेळी सगळ्या खेळाडूंना फक्त या फटक्याकडे बघत राहावं लागेल. बहरलेला समर्थक गावस मैदानावर जणू सांगतोय सामना संपवण्यासाठी मी आहे अजून समर्थ. षटकारानिशी धावसंख्या 28 एका गड्याच्या मोबदल्यात. 61 धावांचं लक्ष आणि 7 चेंडू 15 धावा. समर्थक गावस ऑन फायर. एमसीटी षटकार 33 धावांची अजूनही गरज. 34 चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकात साहिल. यावेळी सबमरीन डिलिव्हरी. या खेळपट्टीचं वैशिष्ट्य आमचे पीच क्युरेटर ज्यांची सुद्धा आपण ओळख करून घेतली होती. खरोखरच कौतुक आहे या पीच क्युरेटरचं. संजूभाई ज्या प्रमाणात त्यांनी हे खेळपट्टी सजवली. कधी ही खेळपट्टी फलंदाजीला पोषक, कधी गोलंदाजीला पोषक, कधी एखादा चेंडू उसळी घेतोय, बॅटवर येतोय, कधी टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय आणि सगळी वैविध्यता आपल्याला या खेळपट्टीत. यावेळी मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर विश्रांती घेतोय. एमसीटी चौकार. धावसंख्या 32 धावा. 61 धावांचा पाठलाग. अर्जुन नेपाळी त्या ठिकाणी होता. सहकारी नाराज होत आहेत अर्जुनवर. या चेंडूवर अर्जुनने झेप घेत हा झेल घेणं खूप गरजेचं होतं कारण समोर समर्थ गावस. यापूर्वीच्या सामन्यात आपण पाहिलं होतं समर्थ गावस बाद झाल्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही पूर्ण फळी कोसळली होती आणि तोच प्रकार या सामन्यात व्हावा अशी सुद्धा इच्छा होती वैष्णवी 24 पणजी संघाची. पण मैदानावर नांगर टाकून उभा राहिलाय समर्थ गावस. का आपल्याला गोमंतक भूमीचा सुपरमॅन संबोधलं जातं हे मैदानावर आपल्या बॅटच्या स्वरूपात त्याचं उत्तर देताना समर्थ. 10 चेंडू 20 धावा. दुसऱ्या बाजूने सच्चित सावंत 3 चेंडू 7 धावा. एकूण धाव फलक 33. बाद झालेला फलंदाज साईश जोरे 4 चेंडू 6 या धावसंख्येवर. 28 धावांची गरज असताना अजून एक मोठा फटका सच्चित सावंतच्या बॅटमधून. लॉंग ऑन, लॉंग ऑन, लॉंग ऑन. आश्चर्य नवल की चमत्कार. एमसीटी षटकार. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 39 धावा. 39. 13 धावसंख्येची सरासरी. धावांचा पाठलाग करताना दोन्ही संघांसाठी करो या मरो. वैष्णवी 24 पणजी तीसवाडी, साई जय बोडगेश्वर बिचोलीम. दोन्ही संघांसाठी विजय खूप महत्वाचा असेल या स्पर्धेत. या सामन्यात जो संघ विजयशी प्राप्त करेल तो संघ क्वार्टर फायनल साठी आपली दावेदारी भक्कम करेल. या मैदानाबाहेरची आमची टीम आणि मैदानावरची आमची टीम पंचांची. अंपायर्स आर द सोल जजेस ऑफ द गेम. रुपेश गावस उर्फ भालो, योगेश दाभोलकर उर्फ मुन्ना आणि अमेय नाईक सर. काय पंचगिरी केली या तिघांनी आजच्या दिवसात. बरेचसे पंचांचे निर्णय तिसऱ्या पंचांकडे रेफर केले गेले आणि वैशिष्ट्य होतं आजच्या दिवसातील सगळ्यात जास्त निर्णय हे मैदानावरच्या पंचांचे सार्थ ठरवलेले होते. तिसऱ्या पंचांनी सुद्धा ऍक्शन रिप्ले बघितल्यानंतर. यावरून आपल्या लक्षात येईल की मैदानावरच्या पंचांची कामगिरी किती सुंदर, किती भारदस्त आणि किती तीक्ष्ण. आमचे तिन्ही ऑफिशियल्स, या तिन्ही ऑफिशियल्सचे आमच्या मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीतर्फे मनपूर्वक विशेष आभार या पहिल्या दिवसासाठी. तिसऱ्या षटकाची सांगता साहिल वांगणकर संघाचा कर्णधार एका महागड्या षटकाची सांगता करतोय. 2 षटकामध्ये 27 धावा खर्च केल्यानंतर पुनश्च एकदा रोहित पावले. ऑफस्टंपच्या बराच बाहेर भरकटतोय चेंडू. दंडित करतात वाईडच्या रूपात. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते 40. विजयाचं लक्ष समीप येत आहे. फक्त 21 धावांनी दूर. खूप मोठा सामना व्हावा अशी सगळ्यांची अपेक्षा होती. 30 चेंडू अजूनही शिल्लक. 21 धावसंख्येची गरज. कॉपी बुक शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा राजेश गोसावी त्या ठिकाणी. आज ही सूर्य देवता आदित्य जणू काही राजेशची परीक्षा घेण्यासाठी राजेशच्या थेट डोळ्यासमोर येऊन ठाण मांडतोय. ही सूर्याची प्रखर किरण आणि या प्रखर किरणामधून समर्थ गावसचे कव्हर ड्राईव्हचे फटके राजेशच्या दिशेने. एकेरी धाव्यानिशी धावसंख्या 41. एका बाजूने नांगर टाकून उभा आहे समर्थ गावस. आपल्या विकेटचं महत्व त्याला पूर्ण माहिती. दुसऱ्या बाजूने सच्चित सावंत. एक षटकार मारल्यानंतर सच्चित थोडीशी धावगती संथ करतोय
कारण या सामन्यात प्रत्येक चेंडू मागे षटकार चौकारांची गरज नसेल. एकेरी दुहेरी धावा सुद्धा या ठिकाणावरून आपल्याला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतील याचा पूर्णपणे विश्वास या दोन्ही फलंदाजांना. पण दुसऱ्या बाजूने वैष्णवी 24 पणजी तीसवाडी संघासाठी विकेट विकेट आणि विकेटची प्रतीक्षा. धावसंख्या 42 एका गड्याच्या मोबदल्यात. स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप, पुन्हा एकदा ही दुधारी तलवार समर्थक गावसवर प्रहार करते आणि या प्रहार करण्याच्या नादात स्वतः जायबंदी होऊन माघारी परततोय दुसऱ्या विकेटच्या स्वरूपात. समर्थक गावस. ऍक्शन रिप्ले तुमच्यासाठी. रोहित पावलेचा चेंडू, हे सुंदर बॉलिंग ऍक्शन. आतल्या दिशेने वळणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर आत वळतोय. स्विच करण्याचा प्रयत्न समर्थ गावसचा फसतोय. जाता जाता बॅट चिकड, चेंडू विकेट किपरच्या हाती आणि विकेट किपर साहिल पूर्ण करतोय. हितेश मोरे ही दुसरी विकेट या इनिंग मधील. 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेत अनेक नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघांसाठी 2 रिव्ह्यू आणि या रिव्ह्यूसाठी सुद्धा tenniscricket.in ची टीम आम्हाला विशेष सहकार्य करते. रिव्ह्यूसाठी प्रत्येक वेगवेगळ्या अँगल मधून वेगवेगळे व्ह्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि या सगळ्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून, सगळ्या टेलिकास्टच्या माध्यमातून, ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून tenniscricket.in च्या प्रक्षेपणामुळे तिसऱ्या पंचांना निर्णय देताना सुद्धा खूप विशेष सहकार्य होत आहे. पण मैदानावरच्या पंचांचे निर्णय मात्र आज अगदी असरदार. ते निर्णय बदलण्याची पाळी आजच्या दिवसात खूप कमी आपण पाहिली. आल्या आल्याच मैदानावर साहिल गावस एक ताकदवान फटका. एकेरी धावेने धावसंख्येत थोडासा बदल. 43 हा धावफलक. चौथं षटक प्रगतीपथावर. 61 धावांचं सीमित लक्ष. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचे सर्व आमचे मित्रवर्य मार्गदर्शक महेशजी कोनाडकर, संजयजी नागवेकर यांची ही मेहनत आणि त्यांच्या मेहनतीतून हे सुंदर देखणं पर्व आपल्या सर्वांसाठी. कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग आणि त्याचबरोबर गोवा राज्यातील एक मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेत एकूण पारितोषिकांची रक्कम 12,22,220 रुपयांची आणि ती ही भव्य दिव्य स्पर्धा या मांद्रेमच्या भूमीवर मांद्रेम बॉयज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. धावसंख्या 45 धावा. रिक्वायर्ड रन रेट 3.84. बऱ्यापैकी खाली आलंय. खाली आलेलं रिक्वायर्ड रन रेट धाव सरासरी वाढवण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं ठरेल. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता. वारंवार या फटक्यावर फलंदाज मोहित होत आहेत, मृगजळामध्ये फसले जातात. यावेळी नशीबवान राहतोय फलंदाज. चेंडू अपस्टंपच्या बराच बाहेर होता. साहिल गवस विरुद्ध झालेलं अपील पंच फेटाळत आहेत. चौथ्या षटकाचा खेळ समाप्त. 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 24 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची गरज. चोवीस चेंडू आणि 16 धावा. 4 षटकानंतर आवाज बदलला असता कॉमेंट्री बॉक्स मध्ये, मात्र या सामन्याची जी गणित चालू आहेत त्यानुसार एक वेगळी जादू अपेक्षित असेल या शेवटच्या 4 षटकामध्ये. वैष्णवी 24 पणजी तीसवाडी संघाकडून लढवय्या खेळाडूंचा हा संघ, लढवय्या कर्णधार या संघाला लाभलाय आणि या 11 खेळाडूंमधून लढवय्या वृत्ती मात्र मैदानावर दिसणं गरजेचं. 5वं षटक. 24 चेंडू आणि 16 धावांची गरज. मैदानावर सेट बॅटरची जोडी. एका बाजूने सचित सावंत, 1 चौकार 1 षटकार आणि नुकताच आलेला साहिल गावस. साहिल सुद्धा रिव्हर्स स्वीपचा मोह आवरत नाहीये. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय अर्जुन नेपाळी. डावखुऱ्या हाताची गोलंदाजी. शेवटच्या क्षणी आपल्या बोटांचा आणि मनगटांचा अतिरिक्त वापर. फसवा चेंडू गुगली. यावेळी कळू शकत नाहीये फलंदाज साहिलला. चेंडू निर्धाव. 23 चेंडू 16 धावा. यावेळी अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू. सुंदर ऍक्शन अर्जुन नेपाळी बॉलिंग मार्कवर. tenniscricket.in वर आपण थोड्याच वेळात जाऊया ऍक्शन रिप्लेकडे. एक सुंदर ऍक्शन लाभली या गोलंदाजाला. अर्जुन नेपाळी शेवटच्या क्षणी बोटांचा आणि मनगटांचा वापर अर्जुन कशा प्रकारे करतो हे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आखूड टप्प्याचा चेंडू. गौरेश खांडेपारकर यापूर्वीच्या सामन्याचा हिरो. ही पाहूया ऍक्शन tenniscricket.in कडून. हा ऍक्शन रिप्ले खास तुमच्यासाठी. सुंदर ऍक्शन. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने वळणारा. बॅटरला थोडा बीट करतोय. एक मोठी बॅकलिफ्ट
आणि काही महिन्यांपूर्वी गोमंतक भूमीवर ग्लोज विकेट किपिंगसाठी हेल्मेट कंपल्सरी केलं होतं. यावेळी त्या हेल्मेटची प्रकर्षाने आठवण आली. 21 चेंडू शिल्लक, 15 धावांची गरज. कोलवा टप्प्याचा चेंडू सचित सावंतच्या बॅटमधून लॉंगॉनच्या कपडावरून. आश्चर्य नवल की चमत्कार, सामदाम दंड आणि भेद. माणूस मेळावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन. एमसीटी षटकार. 20 चेंडू 9 धावांची गरज. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट कडून. टेनिस क्रिकेट खरोखरच समीर सर, लहान मुलं जत्रेत गेल्यानंतर आपल्या आई वडिलांकडे हट्ट करतात आणि आई वडील त्यांचा हट्ट पुरवतात. तशी सध्याची परिस्थिती. आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून काहीही हट्ट करावा, आम्हाला हे बघायचंय. लगेच टेनिस क्रिकेट कडून त्याची रिप्ले आणि क्षणचित्र आपल्यासाठी. यावेळी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक झेल सोडतोय प्रितेश. 1 धाव आणि एकेरी धावेनिशी धाव संख्येत बदल. 53 धावा, बदलणारा इक्वेशन. 19 चेंडू आणि 8 धावा. टेनिस क्रिकेट .in ची टीम असेल, आमच्या पंचांची ही तिकडी असेल, आमचे सगळे स्कोरर, इलेक्ट्रॉनिक स्कोरर असतील आणि सोबत मांजरेम बॉईजची आमची पूर्ण टीम. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी झटणारे हे सगळे जण. यावेळी एक आत्मघाती प्रयत्न होता. डावखुऱ्याचा फलंदाज हलक्या हाताने खेळून 1 धाव चोरण्याचा प्रयत्न. हे रन रेट खूप महत्वाचं आहे, जे मगापासून आम्ही सांगतोय. हे रन रेट संजय नागवेकर सर क्रिकेटचा मोठा अनुभव संजूभाईकडे आहे आणि त्यामुळे त्यांनी रन रेटला महत्व दिलंय. त्याचं कारण आहे, प्रत्येक दिवशी 2 संघ क्वालिफाय होतील. 2 संघ पॉइंट्सवर क्वालिफाय होतील, रन रेटवर क्वालिफाय होतील. जे त्यांचं रन रेट असेल त्या रन रेट नुसार शेवटच्या दिवसाचे सामने ठरतील. कोण कोणाशी खेळेल हे रन रेट नुसार ठरेल आणि ज्याचं नेट रन रेट चांगलं असेल त्याच्यासाठी नक्की ऍडव्हान्टेज सुद्धा असेल. ते ऍडव्हान्टेज काय आहे? ही आहे जादूची पेटी, जी जाहीर होईल थेट 4थ्या दिवशी. मैदानावर 18 चेंडू 8 धावांची गरज. शेवटच्या 3 षटकांचा खेळ. धावसंख्या 53, 53. आजच्या दिवसातील हा 5वा सामना. 61 धावांचं लक्ष्य. जो संघ विजेता होईल त्याची दावेदारी भक्कम होईल क्वार्टर फायनल साठी. आर्यन पॅन्थर संघ 2 पैकी 2 सामने जिंकून सध्या तरी टेबल टॉपर. दुसऱ्या बाजूला चालू सामन्यातला एक संघ जो होईल विजेता, ज्याची दावेदारी भक्कम होईल क्वार्टर फायनल साठी. आणि यानंतर होणारा अजून एक सामना अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेस, आर्यन पॅन्थर 77 मारमा गोवा संघाविरुद्ध. एक शॉर्ट आर्म पूल, थोडासा फसलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्या 54, 17 चेंडू आणि 7 धावा. आमचे मॅन्युअल स्कोरर अखिल परब आणि आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोरर वैष्णव प्रभू मैदानावर. या दोघांची एक सुंदर जोडी. विघ्नेश प्रभू आणि अखिल परब ही जोडी मैदानावर रथाच्या 2 चाकांप्रमाणे समांतर चालताना. अतिशय सुंदर स्कोरिंग, मॅन्युअल स्कोरिंग आणि त्याचसोबत इलेक्ट्रॉनिक स्कोरिंग सुद्धा. 17 चेंडू आणि 7 धावा, 54 हा धावफलक, 61 धावांचं लक्ष्य. एखादा चमत्कार यावेळी गरजेचा वैष्णवी 24 पणजी तिसवाडी संघासाठी. सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी. माय नेम इज बॉन्ड पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. साजू बॉन्डने कोकण स्पर्धेसाठी मालवण बोर्डिंग मैदान 2 वर्षापूर्वी गाजवलं. आपल्या नावाची छाप ज्याने मालवणच्या भूमीवर सोडली. आजही मालवण बोर्डिंग ग्राउंडवर साजूच्या गोलंदाजीची चर्चा होते. तो साजू बॉलिंग मार्कवर. 16 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी, दिशा, टप्पा, वेग यावर सुरेख नियंत्रण. 2 वर्षापूर्वी गोमंतक भूमीच्या सीसी धारगळच्या स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर यशस्वी राहत ज्याने स्पर्धा गाजवली होती असा साजू. साजू नाईक बॉलिंग मार्कवर. 15 चेंडू आणि 7 धावा. आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने. पंचांचा चेंडू, इशारा येतोय चेंडू सीमारेषा पार. एमसीटी चौकार. इक्वेशन बदलत आहे आणि स्क्रीनवर पाहताय आमचा कॉमेंट्री बॉक्स. मी स्वतः बादल चौधरी, आमच्या सोबत समीर पांढरे सर, आमचे कॅमेरामन ही चित्र आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतायत टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. थँक्यू टेनिस क्रिकेट .in. अखिल परब ज्यांचं मुखदर्शन होणं अजूनही बाकी. थोड्या वेळाने जाऊया अखिलचं दर्शन घेण्यासाठी. मैदानावर विजयाचं दर्शन मात्र अगदी दृष्टिक्षेपात येत आहे.
14 चेंडू आणि 3 धावा. विजयाचं लक्ष कशा प्रकारे टिपलं जात आहे, आमचा कॅमेरामन विजय सुद्धा तिथे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 58 धावा, 13 चेंडू आणि 3 धावा. आजच्या दिवसातील शेवटचा सामना यानंतर आपल्या भेटीला येतोय. अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश संघ या संध्याकाळच्या सत्रात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतोय. सामना संपल्यानंतर आर्यन पॅन्थर 77 मार्मा गोवा संघ आपल्याला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवावं. अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश संघ आपली सलामीची जोडी आपण सज्ज ठेवावी. 12 चेंडू आणि 3 धावा. सुंदर आजचा दिवस घटला. या मैदानावर एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू आपण पाहिले. 4 संघ आणि 4 संघ मालक. सिद्धेश गावकर यांच्या मालकीचा साई जय बोडगेश्वर संघ मनोज नार्वेकरच्या नेतृत्वाखाली मैदानावर अजूनही अस्तित्वाची लढाई चालू आहे. चैतन्य साळगावकर यांच्या मालकीचा महेश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश संघ या संघातून काही कटू आठवणी आपल्या नावे पहिल्या 2 सामन्यात. शैलेश गरत साहेबांच्या मालकीचा वैष्णवी 24 पणजी तिसवाडी संघ साहिल वांगणकरच्या नेतृत्वाखाली अजूनही लढाई जारी आहे. आणि मिथुन वैद्य यांच्या मालकीचा आर्यन पॅन्थर 77 मार्मा गोवा संघ पहिल्या सामन्यात 2 विजयासह सेमीफायनलसाठी अगदी भक्कम स्थिती आपल्या संघासाठी प्राप्त करतोय. शेवटचे 12 चेंडू 3 धावांची गरज. आक्रमक क्षेत्ररक्षण स्ट्रायकर यांच्या दिशेने. सच्चित सावंत 12 चेंडू आणि 3 धावा. पॉवर प्लेला साजेस क्षेत्ररक्षण सजवलंय. अकुट टप्प्याचा चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेने. रोलिंग 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 एमसीटी चौकार